आयुष्यात अंधार आला की आपण प्रकाश कुठून येईल याची वाट पाहतो. पण कधीकधी लक्षातच येत नाही की तो प्रकाश निर्माण करण्याची ताकद आपल्या स्वतःच्या हातात असते. आज दीप अमावस्या. आज मी घरातील दिव्यांची पूजा करणार आहे. पण आजचा हा व्लॉग फक्त दिव्यांची पूजा करण्यासाठी नाही, तर या छोट्याशा दिव्याकडून आपल्या आयुष्याबद्दल एक खूप मोठी गोष्ट शिकण्यासाठी आहे. हे दिवे वर्षभर घरात असतात, पण आज त्यांना स्वच्छ करताना एक विचार आला. दिव्यावर धूळ साचली की त्याचा प्रकाश कमी होतो. अगदी तसंच आपल्या मनाचंही आहे. आपल्या मनावरही हळूहळू चिंता साचते, अपयश साचतं, लोकांचं बोलणं साचतं, स्वतःबद्दलच्या शंका साचतात. आणि मग आपल्यात क्षमता असूनही आपला प्रकाश कमी होतो. म्हणूनच कधीकधी बाहेरची परिस्थिती बदलण्यापेक्षा आपल्या मनावरची धूळ साफ करणं जास्त गरजेचं असतं. आज दिवे स्वच्छ करताना आपणही एक छोटासा संकल्प करूया. जे मला मागं खेचतंय ते मी हळूहळू सोडून देईन. आपण सगळेच आयुष्यात काही ना काही स्वप्न घेऊन जगत असतो. कुणाला स्वतःचं घर हवं असतं, कुणाला आर्थिक स्वावलंबन, कुणाला चांगलं आरोग्य, कुणाला स्वतःची ओळख निर्माण करायची असते. पण स्वप्न पाहणं सोपं असतं, त्यासाठी रोज एक पाऊल उचलणं कठीण असतं. आणि म्हणून मला हा दिवा खूप काही शिकवतो. दिवा कधी म्हणत नाही माझा प्रकाश खूप छोटा आहे, तो फक्त पेटतो. आणि जितका प्रकाश त्याच्याकडे आहे तितका तो देत राहतो. आपणही तसंच करायला हवं. आपल्याकडे आज जितका वेळ आहे, जितकी ऊर्जा आहे, जितकी क्षमता आहे, त्यातून सुरुवात करायची. सगळं परफेक्ट होण्याची वाट पाहायची नाही. आज या दिव्यांची पूजा करताना माझी एकच प्रार्थना आहे. माझ्या घरातला प्रकाश कायम राहू दे, पण त्यासोबत माझ्या मनातलाही प्रकाश कायम राहू दे. कारण घर कितीही सुंदर असलं, पैसा कितीही असला, सगळ्या सुखसोयी असल्या, मनात समाधान नसेल तर तो प्रकाश अपुरा वाटतो. म्हणून आज स्वतःसाठीही प्रार्थना करा. देवा, मला संकटांपासून कायम दूर ठेव, असं म्हणण्यापेक्षा संकट आली तरी त्यातून मार्ग काढण्याची ताकद मला दे, अशी प्रार्थना करा. कारण आयुष्य अडचणींशिवाय मिळणार नाही, पण त्या अडचणींमध्येही प्रकाश शोधता आला पाहिजे, तर आयुष्य नक्कीच सुंदर होईल. आजच्या दीप अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एकच सांगायचं आहे. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला